आणि आता महाराष्ट्रातील गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। सुरुवातीलाच पावसाची बातमी आहे। राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा चांगलाच प्रवाहित झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी वाढते। मात्र अनेक पर्यटक फोटो घेण्याच्या नादात धोकादायक ठिकाणी जात असल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। याच पार्श्वभूमीवर पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येते। जुन्नरमध्ये ओतूरच्या जवळ असलेल्या तीनधार धबधब्याचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। रविवारची सुट्टी आणि पर्यटन बंदी उठवल्याने वर्षा विहारासाठी पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडले। उरण तालुक्यातील रानसई धरण फुल झालेलं आहे। हे धरण उरण तालुक्यातील जवळपास 35 ग्रामपंचायतींना तसंच औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा करत आहे। धरण पूर्ण भरल्याने पाणी टंचाई मिटलेली आहे, तर पर्यटकांची देखील मोठी गर्दी होते। अकोल्यामध्ये जुलै महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली असून जुलै महिन्याच्या 23 दिवसात 54% पाऊस झालेला आहे। दुसरीकडे जिल्ह्यामध्ये धरणांच्या जलसाठ्यात देखील वाढ झाली आहे, त्यामुळे अकोलेकरांची उन्हाळ्यातील पाण्याची चिंता मिटणार आहे। वर्ध्यातल्या आष्टी तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक गावं पाण्याखाली आली आहेत। शेकडो हेक्टर शेतजमिनी पाण्याखाली गेल्यानं पिकं देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। तालुक्यातील आनंदवाडी, भारसवाडा, चिस्तूर यासह इतरही गावांना पाण्यानं वेढा घातला होता, मात्र सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात आहे। रायगड जिल्ह्यातील वडाचा कोंड गावाला दरडीचा धोका निर्माण झालेला आहे। पोलादपूर तालुक्यातील या गावातील घरं धोकादायक स्थितीत आहेत। अशात प्रशासनाकडून इथल्या ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 36 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहेत। पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेत। सध्या या धरणातून तापी नदी पात्रात विसर्ग केला जातोय। याच पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जळगावात सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेलं निंबादेवी धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे, त्यामुळे पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असताना देखील अनेक जण इथे पर्यटनासाठी येत आहेत। बुलढाण्यात दमदार पाऊस झालाय। सततच्या पावसामुळे इथल्या धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ झालेली आहे, तर पावसामुळे उतावळी धरण देखील तुडुंब भरलंय। जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगेत असलेल्या नाणेघाट परिसरात पर्यटकांची गर्दी होऊ लागलेली आहे। दमदार पावसामुळे परिसराचं सौंदर्य खुलून गेलं असून पुणे मुंबईच्या पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। अहमदनगरमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे। अकोलेमध्ये भात हे प्रमुख पीक आहे, मात्र मुसळधार पावसानं भात रोपं खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। वाशिममधील पैनगंगा नदी क्षेत्रामध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे, त्यामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। पेन टाकळी प्रकल्पातील पाणी विसर्गामुळे नदीला पूर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। वाशिमच्या मेडशी परिसरात पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे, त्यामुळे 150 ते 200 हेक्टर शेतामध्ये नाल्याचं पाणी शिरल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। सोयाबीन, उडीद, मूग ही पिकं पाण्याखाली असल्यानं ती सडण्याची भीती व्यक्त होते, तर तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करतायत। भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासून पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 121% पाऊस झाल्यानं शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माळशेज घाटाचं सौंदर्य फुललेलं आहे। इथले धबधबे प्रवाहित झाले असून या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करतात। लातूर जिल्ह्यातील मांजरा नदी काठावर तब्बल 28,000 वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे। लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला होता। त्यानुसार सुमारे 3,000 जणांची मानवी साखळी करून तब्बल 28,000 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। यात विविध वृक्षप्रेमी संस्था आणि शाळांनी देखील सहभाग नोंदवला होता। अहमदनगरमध्ये अकोले तालुक्यात सध्या भात लावणीची कामं सुरू आहेत। विद्यार्थ्यांना भात लावणीबाबत माहिती व्हावी यासाठी मवेशीतील समर्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांना भात लावणीची प्रात्यक्षिकं दिली गेलेली आहेत।
शरद पवारांनी शिवचरित्रातील चुकीच्या उल्लेखावरून पुन्हा एकदा दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केलेली आहे. त्याला ब्राह्मण संघाचे आनंद दवे यांनी पवारांचे जुने व्हिडिओ आणि पत्र व्हायरल करून उत्तर दिले. यापूर्वी शरद पवारांनी पुरंदरेंचा जाहीर सत्कार करून त्यांना प्रशस्तीपत्र दिलं होतं, तर त्याची आठवण दवेंनी पवारांना करून दिली आहे. सावरकरांचा विचार राज्यातील शाळेतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी पुण्यामध्ये केलेलं आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं देखील पोंक्षे म्हणाले. सावरकर समजत नाही म्हणून त्यांना विरोध केला जात असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला. औरंगाबाद शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. देशभरात होणाऱ्या हिंदूंच्या हत्येच्या विरोधात हा मूक मोर्चा काढण्यात आला. शहरातील पैठण गेट येथून मोर्चाला सुरुवात झाली, तर औरंगापुरा इथे सभा झाली. पन्हाळगडावर खुलेआम दारू पार्टी केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. या प्रकारावर शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पन्हाळगडावर दारू विक्री चालू असल्यानं हा प्रकार घडल्याचा आरोप शिवप्रेमींनी केलाय. पन्हाळगडावर पर्यटकांनी केलेल्या दारू पार्टीच्या निषेधार्थ हजारो शिवभक्तांनी गडकोट संवर्धनासाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. गडकोटांच्या संवर्धनाबाबत योग्य भूमिका नाही घेतली तर हातात तलवारी घेऊन इशारा देणार असल्याचं यावेळी शिवभक्तांनी म्हटलं. अक्कलकोट मैंदर्गी मार्गावर अपघात झाला. बस उलटल्यानं 20 प्रवासी जखमी झाले. या जखमींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलिंगवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली. अक्कलकोट मैंदर्गी मार्गावर सकाळच्या सुमारास बस उलटून 20 प्रवासी जखमी झाले. त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सोलापूर येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून व्हिडिओ कॉल करून रुग्णांची विचारपूस करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी आपुलकीनं चौकशी केल्यामुळे महिला रुग्णांनी आनंद व्यक्त केला. रुग्णांनी मुख्यमंत्र्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम वेगानं सुरू आहे. महामार्गाचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येत आहे. महाड ते पोलादपूर दरम्यान रस्त्याचं काम पूर्ण झालंय. मात्र वापराआधीच रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्याला तडे गेलेले आहेत, त्यामुळे पुन्हा रस्ता दुरुस्त करण्यात येतोय. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पावसात महामार्गावर खड्डे पडून रस्त्याची चाळण झाल्यानं वाहन चालकांचे हाल होत होते. अशात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर कोलाडपासून खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली. सोलापूर कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील बेगमपूर माणचूर येथील जुन्या पुलाला संरक्षक कठडे नसल्यानं मोठा धोका निर्माण झालेला आहे. पहिल्याच पावसात पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं तसंच पुलावर पडलेल्या भेगा आणि अवजड वाहनांची वाहतूक यामुळे हा पूल अपघातांना आमंत्रण देत असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीची मागणी करण्यात येते. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील 25 गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली आहे. सावरगाव, राजेगाव आणि सुरडी या 12 किलोमीटरवरील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीला मोठा फटका बसतोय. त्यामुळे रस्ता दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा संतप्त इशारा गावकऱ्यांनी दिलाय. मालवण समुद्र किनाऱ्यावर कारला पाण्यानं वेढा घातल्याचं पाहायला मिळालं. कारमधील प्रवासी मच्छी मार्केटमध्ये मासे खरेदी करण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्राला आलेल्या भरतीमुळे कार पाण्यात बुडू लागली. अखेर स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करत ही कार समुद्र किनाऱ्यावर आणली. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे चोरट्यांनी एका डॉक्टरच्या घराचं गेट तोडून जबरी चोरी केलेली आहे. डॉक्टरांच्या लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल 4 लाख रुपयांचा ऐवज देखील लुटून नेलाय. शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावर ट्रक पंक्चर झाल्यानं चालकानं ट्रक टायरची पंक्चर काढण्यासाठी उभा केला. मात्र पाठीमागून सुसाट वेगात आलेल्या कंटेनरनं जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. कॅबिनमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिक नागरिकांनी बाहेर काढलं. परभणी शहरातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची दुरावस्था झाल्याचं समोर आलेलं आहे. कारण या ठिकाणी सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही तसंच ऑक्सिजन प्रकल्प देखील फेन्सिंग शिवाय खुला आहे. यामुळे या जागेचा लोक पार्किंगसाठी उपयोग करतायत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. नंदुरबार जिल्ह्यातील एका आश्रमशाळेसाठी खोदलेली विहीरच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागानं विहीर खोदल्याचा दावा त्यांनी केलाय. मात्र आश्रमशाळा प्रशासन गेल्या 3 वर्षांपासून रोज टँकरनं पाणी भरते. त्यामुळे विहीर अशी रातोरात कशी गायब झाली असा प्रश्न निर्माण झालाय.
सांगलीच्या तासगावमध्ये नर्स असल्याचं भासवून एका महिलेनं डॉक्टर अंजली पाटील यांच्या दवाखान्यातून नवजात शिशूचं अपहरण केलं. अपहरणाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून या महिलेचा शोध सुरू आहे. सिंधुदुर्ग हद्दीतील चौपदरी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. मात्र या महामार्गावर गेल्या 6 महिन्यात म्हणजे जानेवारीपासून जून महिन्यापर्यंत 35 अपघात घडलेले आहेत, ज्यामध्ये 17 जणांचा मृत्यू झालाय. महत्त्वाची बाब म्हणजे यातील 90% अपघात हे महामार्गावर असलेल्या अनधिकृत मिडल कटमुळे झाल्याचं समोर आलं. मुंबईतील खारदांडामध्ये भीषण अपघात झाला. भरधाव इनोव्हा कारनं एका कारला धडक दिली. यात एक जण जखमी झाला असून अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यात 19 वर्षीय मुलीनं आत्महत्या केली आहे. मारिया उर्फ खुशी अहमद सय्यद असं या मुलीचं नाव आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी वडिलांनी पैसे दिले नाहीत, त्यामुळे रागाच्या भरात तिनं गळफास घेत आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. भिवंडी परिसरातील कोनगाव आणि नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी अवैध धंदे सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. माणकोली इथे लोखंडी सळीचा तर दापोडा अंजूर रोडवर केमिकलचा अवैध धंदा सुरू असताना पोलीस का कारवाई करत नाही असा सवाल नागरिक करतायत. शहापूरमधल्या खर्डी गावातील तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. कैफ पठाण असं या तरुणाचं नाव आहे. तो मित्रांसोबत पोहायला गेला होता, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला. भिवंडीतील पडघा रोडवर सकाळी कोंबड्यांनी भरलेल्या टेम्पोचा अपघात झाला. वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. या अपघातात काही कोंबड्यांचा मृत्यू झाला. पत्नीला पळवून नेलं म्हणून निराश झालेल्या पतीनं तरुणाच्या वडिलांची हत्या केली आहे. चंद्रपुरात ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी आरोपी आशिष पेटकरला पोलिसांनी अटक केली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग अंधारी नदीला आलेल्या पुरामुळे ठप्प झालाय. अशात एक इसम पुराच्या पाण्यातून प्रवास करत पूल ओलांडत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला दांडक्याचा प्रसाद दिला. पिंपरी चिंचवडमध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरू आहे. गुंडाच्या टोळक्यानं रात्री 5 ते 6 वाहनांची तोडफोड केली आहे. दापोडीतील सुंदर कॉलनीमध्ये ही घटना घडली. साताऱ्यातील कलेढोण इथे नळावर पाणी भरू दिलं नाही म्हणून 2 कुटुंबात हाणामारी झाली. यावेळी तलवार कुऱ्हाड घेऊन एकमेकांवर हल्ला करण्यात आला. यात काही जण जखमी झाले असून एकाला गंभीर दुखापत झाली आहे, तर मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. बीडमध्ये पुष्पा गँगनं धुमाकूळ घातलाय. चंदन तस्करी करणाऱ्यांच्या म्होरक्याला पोलिसांनी अटक केली आहे. महाजनवाडीमध्ये केलेल्या या कारवाईत 599 किलो चंदनाच्या गाभ्यासह 20,72,000चा ऐवज जप्त करण्यात आलाय. बिबट्याची कातडी आणि खवल्या मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर, भंडारा तसंच गोंदिया वनविभागानं विशेष पथक तयार करून आरोपींना ताब्यात घेतलं. या आरोपींकडून बिबट्याची कातडी, खवल्या मांजराचे खवले तसंच 3 दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. बीडमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आर्थिक निधी मिळावा यासाठी मराठा समाजाची बैठक पार पडली. 2018 पासून महामंडळाचा निधी ठप्प आहे, त्यामुळे तरुणांचा व्यवसायासाठी निधी उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे आता राज्यात नव्यानं स्थापन झालेल्या सरकारनं यात लक्ष देण्याची मागणी तरुणांकडून करण्यात येते. नांदेडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी मुकमोर्चा काढला. नुपूर शर्माचं समर्थन केल्यानं राजस्थान आणि अमरावतीमध्ये 2 जणांची हत्या झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. देशात हिंदू समाजावर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये सकल हिंदू समाजानं मुकमोर्चाचं आयोजन केलं होतं. शहरातील बालाजी मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात झाली होती. काळ्या फिती बांधून हा तीव्र मुकमोर्चा काढण्यात आला. देशात होत असलेल्या हिंदूंच्या क्रूर हत्येच्या पार्श्वभूमीवर जळगावातील शेंदुर्डीमध्ये विश्व हिंदू परिषदेअंतर्गत बजरंग दलातर्फे भव्य मुकमोर्चा काढण्यात आला. लोकांना येणाऱ्या धमक्यांना वेळीच पायबंद घालण्यासंदर्भात मुकमोर्चेकऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिलं. विरार स्टेशन ते महामार्ग रस्त्यावर 4 चाकी गाडीचा अपघात झाला. यात 2 जण ठार तर 2 जण जखमी झाले. गाडीवरील ताबा सुटल्यानं गाडी झाडावर आदळली आणि हा अपघात झाला. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त मराठवाड्यामध्ये चेतना सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या माध्यमातून वित्तीय समावेशन, आर्थिक साक्षरता अभियान राबवण्यात आलं. बीडच्या माजलगाव शहरात चेतना सायकल रॅलीचं जंगी स्वागत करण्यात आलं.
स्ट्रॉबेरी आणि पुस्तकाचं गाव म्हणून ओळखलं जाणाऱ्या साताऱ्याच्या भिलारमध्ये नवं पर्यटन स्थळ तयार करण्यात येणार आहे। भिलारच्या डोंगराळ भागांमध्ये काही पठारावर विविध प्रकारची रंगबिरंगी फुलं बहरतात। त्याच पार्श्वभूमीवर वन विभागानं भिलार गावात पाहणी केली। ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरानं आज नेवासे नगरी दुमदुमली। कामिका एकादशी निमित्तानं पहाटे 4 वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। आषाढी कामिका एकादशीला माऊलींच्या नेवासा नगरीमध्ये यात्रा भरते, त्यासाठी वारकरी दिंड्या घेऊन दाखल झाले। आषाढीचा सोहळा झाल्यानंतर विठ्ठलाच्या पादुकांचा पालखी सोहळा हा संत सावतामाळींच्या गावी पायी निघालेला आहे। यावेळी हरिनामाचा जयघोष तसंच टाळ मृदुंगाचा गजर करण्यात आला। आषाढी वारीतील विठुरायाच्या भेटीनंतर शिवछत्रपतींच्या पादुकांचं शिवनेरीवर आगमन झालं। यावेळी पादुकांची पूजा करण्यात आली। पुजारी सोपान दुराफे यांनी शिवाई देवीची महापूजा केली। त्यानंतर महाआरतीनं पालखी सोहळ्याची सांगता झाली। शिर्डीमध्ये इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यांच्या पिशवीमध्ये सापडलेले सुमारे 10 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तसंच 20,000 रुपयांची रोख रक्कम लॉन्ड्री चालकानं ग्राहकाला परत केली आहे। त्यांच्या प्रामाणिक कृतीमुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे। त्यांच्या या कृतीमुळे आजही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचं उत्तम उदाहरण समाजासमोर उभं राहिलंय। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात शिंदे गटाचा पहिला सरपंच होण्याचा मान हा जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा ग्रामपंचायतीला मिळालेला आहे। कुसुंबा ग्रामपंचायतीमध्ये माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत यमुनाबाई हिलाल ठाकरे या सरपंचपदी विराजमान झालेले आहेत। पाहुयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। शिवसेनेतली अनेक वर्षांची धुसफूस बाहेर आली आणि 40 आमदारांनी शिवसेनेतून बाहेर येत उठाव केला। यानंतर शिंदे गटानं भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली। एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत। आमदारांनंतर राज्यातले खासदार, नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात दाखल होऊ लागलेत आणि त्यानंतर आता चक्क जळगावच्या कुसुंबा ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा फडकलाय। शिंदे गटाच्या पहिल्या सरपंच होण्याचा मान कुसुंबाच्या यमुनाबाई पाटील यांना मिळालाय। निधी आणून आमच्या गावाचा सर्वांगीण विकास करू आणि आमच्या सदस्यांच्या सहकार्याने, आमच्या महिला सदस्यांच्या सहवासाने आम्ही सगळ्या गावांचा सर्वांगीण विकास करू। ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी पक्षाच्या नेतृत्वात तयार झालेल्या पॅनलच्या माध्यमातून लढवली जाते आणि यातच कुसुंबात माजी मंत्री गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वात समर्थक पॅनलनं बाजी मारली आणि शिंदे गटाचा राज्यातला पहिला सरपंच जळगावातल्या कुसुंबात झाला। शिंदे सरकारकडून गावासाठी जास्तीत जास्त निधी आणू आणि गावाचा कायापालट होईल असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केलाय। गावासाठी जो निधी आणता येईल तो आणू आणि गावाचा जो विकास आहे त्या विकासासाठी पाणी, गटरी, लाईट, रस्ते, संचालय हे निधी आणून बांधकाम करू आणि गावातील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करू। साहेब भाऊलाल नामदेव पाटील यांचे आभारी आहोत। यांचा सिंहाचा वाटा आहे की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यातून आमचा हा शिंदे सरकारमधील पहिली ग्रामपंचायत सरपंच निवडून आलेला आहे। मी गुलाबराव भाऊ पाटील यांच्यासोबत अगोदरही होते, आजही राहणार आहे आणि उद्या पण गुलाबराव भाऊ पाटील यांच्यासोबतच राहणार आहे। गावात जो काही आम्हाला विकास करायचा आहे तो गुलाबराव पाटील साहेबांना सांगून जो काही निधी आम्हाला गावात आणता येईल तो आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि गावात थांबलेला विकास आम्हाला पूर्ण करायचा आहे। महाराष्ट्रात शिंदे सरकारने कुसुंबात पहिल्या ग्रामपंचायतीवर कब्जा मिळवलाय। नगरसेवक, पदाधिकारी यांना शिंदे गटात सामील केल्यानंतर आता ग्रामपंचायतीवरही शिंदे गटाचा झेंडा फडकायला सुरुवात झाली आहे। गाव पातळीवर शिंदे गटाची ताकद अशीच वाढत राहिली तर उद्धव ठाकरेंना याचा मोठा फटका बसल्याशिवाय राहणार नाही। नितीन नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, कुसुंबा, जळगाव। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।